पारंपरिक ऊस पिकाला फाटा देत कोल्हापुरातील दादासो पारज या तरुण शेतकऱ्यानं भाजीपाला पिकाच्या लागवडीचा निर्णय घेतला। बाजाराच्या मागणीचा विचार करता 2 एकरात कमी कालावधीच्या फुलकोबीची लागवड केली। याच फुलकोबीतून अवघ्या 3 महिन्यात दादासो पारज यांना 2 लाखांचा नफा झालाय। कोल्हापूरच्या शिरोळ तालुक्यातील दादासो पारज या तरुण शेतकऱ्याची 2 एकरावर पसरलेली ही फुलकोबीची शेती। लहानपणापासूनच दादासो पारज वडिलांच्या मार्गदर्शनाखाली शेतीत लक्ष घालत होते। मात्र 2014 साली वडिलांचं निधन झाल्यानंतर शेतीची सगळी जबाबदारी दादासो पारज यांच्यावर येऊन पडली। पारंपरिक ऊस पिकाला फाटा देत त्यांनी भाजीपाल्याची लागवड करण्याचा निर्णय घेतला। यंदा मे महिन्यात त्यांनी फुलकोबीची लागवड केली। त्यानंतर वडिलांच्या खालोखाल मी शेती करत राहिलो। परत भाजीपाला, ऊस, केळी ह्याच्यापूर्वी आमची 2006 पर्यंत द्राक्षे होती। द्राक्षेचं मार्केटिंग व्यवस्थित नाही म्हणताना आम्ही द्राक्षबाग काढून टाकली। त्यानंतर आता आमच्याकडे सध्या फ्लावर, केळी, ऊस ही पिके आहेत आणि त्याच्या माध्यमातून माझी आता शेतीकडे वाटचाल चालू आहे। मी 2 एकर क्षेत्रात पूर्वी आमची ढोबळी मिरची होती। ढोबळी मिरची नंतर मी यात फ्लावर करायचं ठरवलं। या 2 एकरात पूर्वी ढोबळी मिरचीचं पीक होतं। ते काढल्यानंतर दादासो पारज यांनी जमीन चांगली नांगरून घेतली। 4.5 फुटांच्या सरी सोडून बेड तयार केले। रासायनिक खतांचा हप्ता दिला। ठिबकच्या लॅटरल अंतरल्या आणि या बेडवर 1 फुटांचं अंतर सोडून जोडओळ पद्धतीनं फुलकोबीच्या धुपकली जातीच्या रोपांची लागवड केली। या 2 एकरासाठी फुलकोबीची 35,000 रोपं लागली। ठिबकमधून दर 15 दिवसांनी विद्राव्य खतं दिली। पान खाणाऱ्या अळीच्या नियंत्रणासाठी कीडनाशकांच्या फवारण्या घेतल्या। ढोबळी मिरची निघाल्यानंतर त्यात पूर्ण मशागत करून 4.5 फुटाने बेड सोडले। त्यानंतर 4.5 फुटाला 1 लॅटरल लावले। बेडमध्ये 20-20-0-13 आणि स्टेरामेलाचे बेसल डोस दिलेले आहेत। मी 2 एकरमध्ये धुपकाली ही जात व्हरायटी सिलेक्ट केलेली आहे। रोप 4 ते 5 मे दरम्यान लागण केल्यानंतर मी 15व्या दिवशी साधारण तिथून 20 मे दरम्यान मी 100 किलो युरिया ठिबक मार्फत दिलो। त्यानंतर 8 दिवसानंतर मी 4 दिवसाच्या अंतराने 1261चे ठिबक मार्फत देण्यास चालू केलं। लागवडीनंतर 45 दिवसांनी पानांच्या आडून फुलकोबी दिसू लागला आणि त्यानंतर 10 दिवसांनी कोबी तोडणीस तयार झाला। 1.5 किलोचा गड्डा झाल्यावर पानांसोबत या फुलकोबीची काढणी केली जाते आणि हे पोत्यात भरले जातात आणि हे मुंबई आणि पुण्याच्या बाजारपेठेत विक्रीसाठी पाठवले जातात। आतापर्यंत या 2 एकरातून 12 टन फुलकोबीचं उत्पादन दादासो पारज यांना मिळालंय, ज्याला बाजारात किलोला 12 ते 15 रुपयांचा दर मिळतोय। यातून 1,80,000चं उत्पन्नही त्यांना मिळतंय। अजून महिनाभर फुलकोबीची तोडणी सुरू राहणार असून यातून 5 ते 7 टन उत्पादनाची अपेक्षा आहे। यातून 75,000चा नफा देखील अपेक्षित आहे। रोपं, खतं, मजुरी आणि वाहतूक असा मिळून आतापर्यंत 25 ते 30,000चा खर्च आलाय। एकूण उत्पन्नातून खर्च वजा जाता दादासो पारज यांना 4 महिन्यात 2,25,000चा नफा होणार आहे। मला ह्याच्यापासून 12 टन 2 एकरमध्ये उत्पन्न मिळालं आहे। अजून ते 4 ते 6 टन मिळायची माझी अपेक्षा आहे। हा माल मला आता साधारण सरासरी 15 रुपये किलोने विक्रीस गेलेला आहे। ह्यापासून मला 2 एकरमध्ये 1,80,000 पर्यंत आता उत्पन्न मिळालं आहे। मला एकरी खर्च साधारण 22 ते 23,000 पर्यंत एकरी खर्च आलेला आहे। मला टोटल निव्वळ नफा ह्यापासून आतापर्यंत मला 2 एकरमध्ये 1,40,000 पर्यंत मला मिळालेला आहे। मुंबई पुण्यासारख्या मोठ्या शहरात फुलकोबीला वर्षभर मागणी असते। फक्त 4 महिन्याचं हे पीक असल्यानं वर्षभरात फुलकोबीची 3 पिकं घेता येतात। शिवाय बाजारातही दर चांगला मिळत असल्यानं अपेक्षित नफा मिळतो। या सगळ्या बाबींचा विचार करून दादासो पारज यांनी या पिकाची निवड केली, ज्याचा यंदा त्यांना नक्कीच फायदा झाला। चंद्रशेखर खोले, एबीपी माझा, कोल्हापूर।